या तीन वस्तूमुळे पैसा टिकत नाही. घरात नकळत ठेवलेल्या या वस्तू बनू शकतात आर्थिक अडचणीचं कारण. आजकाल अनेक लोक एकच तक्रार करतात, पैसा येतो पण टिकत नाही. कितीही कमाई केली तरी महिन्याच्या शेवटी हात रिकामेच राहतात. अचानक खर्च वाढतो, घरात पैशाची कमतरता जाणवते आणि मन सतत तणावात राहतं. भारतीय लोकमान्यता आणि वास्तुशास्त्रानुसार घरात काही अशा वस्तू असतात ज्या नकळत सकारात्मक ऊर्जा वाढवतात. काही लोक मानतात की या वस्तूमुळे लक्ष्मी घरात टिकत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत अशा तीन वस्तूबद्दल ज्या अनेकांच्या घरात असतात आणि ज्यामुळे आर्थिक समस्या वाढतात असं मानलं जातं. एक, तुटलेला आरसा किंवा काच. घरात तुटलेला आरसा, क्रॅक आलेली काच किंवा फुटलेली वस्तू ठेवणं अनेक लोक अशुभ मानतात. वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या काचेच्या वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा जमा होते आणि त्यामुळे घरातील वातावरणावर परिणाम होतो. विशेषतः तुटलेला आरसा, क्रॅक आलेली फोटो फ्रेम, फुटलेला ग्लास, तुटलेली सजावटीची वस्तू या वस्तू घरात जास्त दिवस ठेवू नयेत असं सांगितलं जातं. काही लोक मानतात अशा वस्तूमुळे पैशाचा अपव्यय वाढतो, घरात भांडणं वाढतात, मानसिक तणाव वाढतो, लक्ष्मी घरात टिकत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुटलेल्या वस्तूमुळे घर अस्ताव्यस्त दिसतं, ज्याचा मानसिक परिणाम होऊ शकतो. दोन, बंद पडलेलं घड्याळ. घरात बंद पडलेलं किंवा चुकीची वेळ दाखवणारं घड्याळ ठेवणं वास्तूनुसार अशुभ मानलं जातं. लोकविश्वासानुसार घड्याळ म्हणजे वेळ आणि प्रगतीचं प्रतीक. म्हणून जर घरात बंद घड्याळ असेल तर कामामध्ये अडथळे येतात, आर्थिक प्रगती थांबते, संधी हातातून निघून जातात. अनेक लोक नकळत जुनं बंद घड्याळ भिंतीवर ठेवून देतात, पण वास्तुशास्त्रात हे नकारात्मक मानलं गेलं आहे. यामागे सायकोलॉजिकल कारणही असू शकतं. कारण बंद वस्तू किंवा खराब वस्तू सतत पाहिल्यावर मनावर नकळत निगेटिव्ह प्रभाव पडतो. तीन, खराब किंवा तुटलेली पर्स. तुमची पर्स किंवा वॉलेट कशी आहे यालाही काही लोक खूप महत्त्व देतात. भारतीय श्रद्धेनुसार फाटलेली, जुनी किंवा अस्ताव्यस्त पर्स आर्थिक अडचणीचं प्रतीक मानले जाते. विशेषतः फाटलेली पर्स, रिकामे पर्स, बिल किंवा कचरा भरलेली वॉलेट, तुटलेले चेन किंवा जीप या गोष्टीमुळे पैशाची ऊर्जा कमी होते असं काही लोक मानतात. म्हणून अनेक लोक पर्स स्वच्छ ठेवतात, अनावश्यक कागद काढून टाकतात, पैशाचा आदर करतात. ही सवय मानसिकदृष्ट्याही चांगली मानली जाते. खरंच पैसा टिकत नाही का? याचं निश्चित उत्तर नाही. पण वास्तवात जर घर अस्ताव्यस्त असेल, वस्तू खराब असतील आणि सतत निगेटिव्ह वातावरण असेल तर त्याचा मानसिक परिणाम होतो. मग चुकीचे आर्थिक निर्णय, अनावश्यक खर्च, तणाव, अस्थिरता या गोष्टी वाढू शकतात. भारतीय संस्कृतीत स्वच्छतेला महत्त्व. भारतीय परंपरेत स्वच्छ घर, नीटनेटके वातावरण, सकारात्मक ऊर्जा यांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणूनच तुटलेल्या आणि खराब वस्तू हटवण्याची परंपरा तयार झाली. घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी लोक अनेक छोटे उपाय करतात. घर स्वच्छ ठेवणे, तुटलेल्या वस्तू हटवणे, सकाळी सूर्यप्रकाश येऊ देणे, देवाजवळ दीप लावणे, पैशाचा आदर करणे, पर्स नीट ठेवणे. हे उपाय मानसिक शांतता आणि पॉझिटिव्ह माइंडसेट वाढवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. सोशल मीडियावर हे विषय व्हायरल का होतात? आजकाल पैसा टिकत नाही, वास्तुदोष, लक्ष्मी नाराज, निगेटिव्ह एनर्जी असे टॉपिक्स लोक खूप पाहतात. कारण प्रत्येकालाच आर्थिक स्थिरता हवी असते. त्यामुळे अशा गोष्टी लोकांचं लक्ष वेधून घेतात. वास्तुशास्त्र आणि विज्ञान. वास्तुशास्त्र श्रद्धेवर आधारित आहे, तर विज्ञान सांगतं स्वच्छता, व्यवस्थित वातावरण, पॉझिटिव्ह थिंकिंग यामुळे व्यक्तीचं मन शांत राहतं आणि निर्णय क्षमता सुधारते. लक्ष्मी टिकवण्यासाठी लोक काय करतात? काही लोक शुक्रवारची पूजा करतात, देवघर स्वच्छ ठेवतात, दान करतात, गरजू लोकांना मदत करतात. भारतीय संस्कृतीत हे शुभ मानलं जातं. कोणत्या वस्तू लगेच हटवाव्यात? लोकविश्वासानुसार घरात जास्त काळ ठेवू नयेत. तुटलेला आरसा, बंद घड्याळ, फाटलेली पर्स, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, तुटलेली फोटो फ्रेम या तीन वस्तूमुळे पैसा टिकत नाही. ही गोष्ट श्रद्धा, वास्तू आणि मानसिकतेशी जोडलेली आहे. काही लोक यावर विश्वास ठेवतात, तर काही लोक याला फक्त मनाचा प्रभाव मानतात. पण एक गोष्ट नक्की, स्वच्छ, सकारात्मक आणि नीटनेटके वातावरण मन शांत ठेवतं आणि चांगले निर्णय घेण्यास मदत करतं. म्हणून घरातल्या या वस्तूकडे एकदा नक्की लक्ष द्या. कदाचित तुमच्याही आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू शकतो.